नमस्कार, तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी मस्त प्रवासासाठी 1 महिनाभर टिकणारी चटपटीत पास्ता मसाला कडक गोल मिनी पापड्या बनवणार आहे। अशा चविष्ट रेसिपीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मी इथे मैदा घेतलेला आहे, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, थोडासा ओवा हातावरती चोळून ॲड करायचा आहे। पास्ता मसाला ॲड केला की त्या मिनी पापड्याची मस्त टेस्ट लागते, त्यामुळे पास्ता मसाला नक्की ॲड करा। लाल तिखट, 2 पळी तेल, हे सर्व ॲड करून झालं आहे। आता ते सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते पीठ व्यवस्थित हातावरती चोळून घ्यायचं। चोळून घेतल्याने एकजीव होतं, पीठ पण मस्त एकजीव झालेला आहे आणि कलर पण चेंज झाला आहे। आता त्यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करून त्याचा डो तयार करून घेऊ। त्याचा डो पण मस्त तयार होत आलेला आहे, तरीही आपल्याला आणि 2 मिनिट व्यवस्थित मळून घ्यायचा आहे। तो पण व्यवस्थित मळून झाला आहे आणि आपल्याला घट्ट मळून घ्यायचा आहे। आता त्याला 5 मिनिट झाकून ठेवू। 5 मिनिट पण झाले आहे, मस्त भिजला आहे। आता आपण तो मस्त गोळा तयार करून घेऊ। गोळा पण तयार करून झाला आहे, त्याला आपण मैद्यामध्ये बुडून व्यवस्थित पोळी लाटून घेऊ आणि आपल्याला त्याची पोळी एकदम पातळ लाटून घ्यायची आहे। आता मी इथे पोळी लाटून घेत आहे। इथे पोळी पण व्यवस्थित पातळ लाटून झालेली आहे। आता आपल्याला एखाद्या छोट्या बॉटलचं किंवा कशाचं तरी छोटं टोपण घ्यायचं आहे आणि त्या टोपणे अशा प्रकारे सर्व पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहे। मी इथं अशा प्रकारे सर्व पुऱ्या तयार करून घेणार आहे। मी इथं अशा प्रकारे सर्व पुऱ्या बनवून घेतलेल्या आहे। आता तेल पण गरम झालं आहे। आता त्यामध्ये सर्व पुऱ्या आपण व्यवस्थित सोडून घ्यायच्या आहे। इथे मी सर्व पुऱ्या सोडून घेतलेल्या आहे। आता त्या व्यवस्थित आपल्याला मीडियम गॅसवरती तळून घ्यायच्या आहे। इथे पुऱ्या पण मस्त मीडियम गॅसवरती तळून झालेल्या आहे आणि पुऱ्या एकदम मस्त कलर आलेला आहे, खुसखुशीत तयार झालेल्या आहे। आता त्या पुऱ्या मी काढून घेणार आहे।
अशा प्रकारे सर्व पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. मी इथे सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहे आणि किती खुसखुशीत झालेल्या आहे. अशा प्रकारे तुम्हीही ह्या पुऱ्या पास्ता मसाला चटपटीत ह्या पुऱ्या तुम्ही नक्की करून बघा आणि खूप दिवस टिकतात. अशा चविष्ट रेसिपीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद.